वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाचे पालन न करता कर्तृत्वात कसूरपणा केल्याने प्रभारी उद्यान अधीक्षक डॉक्टर रवींद्र ताटे यांना महापालिकेच्या सेवेतून 3 महिन्यांसाठी निलंबित केले। तर अनधिकृत बांधकामे रोखण्यास हलगर्जीपणा केल्याने 6 अभियंत्यांना प्रत्येकी 2000 रुपये दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश आयुक्त सत्यम गांधी यांनी दिले। तर मालमत्ता अधिकारी धनंजय हर्षद यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबतची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। पारदर्शी आणि गतिमान प्रशासन होण्यासाठी महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिल्या आहेत, काहींच्या बदल्या देखील केल्या आहेत। आता आयुक्तांनी कामचुकार आणि कर्तृत्वात कसूर करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारलाय। घनकचरा व्यवस्थापनाबाबत डॉक्टर रवींद्र ताटे यांचं काम समाधानकारक नसल्याने आयुक्तांनी त्यांच्याकडून आरोग्य अधिकारी पदाचा पदभार काढून घेतला। त्यांच्याकडे उद्यान अधीक्षक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती। उद्यान विभागाकडील देखभालीसाठी दैनंदिन फिरती करून कामकाजाबाबतचे फोटो ग्रुपवर शेअर करणं आणि झाडांचं मंथन करण्याबाबत सूचना देऊनही डॉक्टर ताटे यांच्याकडून याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही। यावरून त्यांचं कामकाज असमाधानकारक दिसून आले। त्यांची वर्तवणूक गंभीर स्वरूपाची, नियमबाह्य आणि शिस्तभंगाची असल्याने त्यांना 3 महिन्यांसाठी महापालिका सेवेतून निलंबित केले। तसेच महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी बांधकामांची दैनंदिन पाहणी करून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करावी असे आदेश नगररचना विभागाकडील शाखा अभियंत्यांना आयुक्त सत्यम गांधी यांनी दिले होते। मात्र या आदेशाचे पालन न करता कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कनिष्ठ अभियंता पंकजा मोरे, अण्णासाहेब मगदूम, यासीन मंगळवारे, रवींद्र भिंगारदेवे, अभिजित मोरे आणि शाहबाज शेख यांना प्रत्येकी 2000 रुपये दंड केलेला आहे। तसेच महापालिकेचे प्रभारी मालमत्ता अधीक्षक धनंजय हर्षद यांनाही कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबतची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। याबाबतचे आदेश आयुक्त सत्यम गांधी यांनी दिले होते। या धडाकेबाज कारवाईमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। गणेशोत्सव, ईद शांततेत पार पाडल्यानंतर आता नवरात्र आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर पोलीस यंत्रणेने लक्ष केंद्रित केले। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्रातील अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या जात आहेत। सांगली व सोलापूर जिल्ह्यातील 6 टोळ्यांमधील 68 गुन्हेगारांवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली। अजूनही काही प्रस्ताव प्रलंबित असून त्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल असे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगितले। फुलारी यांनी आज पोलीस मुख्यालयात जिल्हा पोलीस दलाचा आढावा घेतला। यावेळी कवठेमहांकाळ, चडचण, दिल्ली आणि कराडमधील सोने चोरीचे गुन्हे उघडकीस आणल्याबद्दल सांगली पोलीस दलाचं कौतुकही केलं। फुलारी म्हणाले, कवठेमहांकाळमधील बोगस आयकर छापेमारीतील गुन्हेगार कोल्हापूर व पुणे येथील आहेत। कट रचून गुन्हे करण्याचे प्रकार सुरू आहेत। चडचणमधील सोने चोरीच्या गुन्ह्यातील सोने हस्तगत केलं। दिल्लीतील सोने प्रकरणी सांगलीतील 2घांना अटक केली। शिरवळ जवळील दरोड्यात आंतरराज्य टोळीचा सहभाग होता। या घटना पाहता अनेक गुन्हेगार पहिल्यांदाच पोलीस रेकॉर्डवर आलेत। जिल्ह्यातील गुन्हेगार बाहेर जिल्ह्यात जाऊन गुन्हा करत आहेत। अट्टल गुन्हेगारांच्या टोळीविरोधात पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे। आतापर्यंत 68 जणांवर मोक्का लावला असून काही प्रस्ताव प्रलंबित आहेत। पिस्तूल बाळगल्याचे 15 गुन्हे दाखल आहेत। त्यात मध्य प्रदेशमधून पिस्तूलची तस्करी होत असल्याचे समोर आले। तर काही तस्करांनी मुख्य सूत्रधाराचं नाव सांगितलं, पण ते मृत आहेत। नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी गेल्या 2 महिन्यात अर्ज अदालत घेतली। दर शनिवारी पोलीस ठाण्यात तक्रार निवारण दिन होत आहे। गेल्या 1 वर्षांपासून पोलिसांकडे प्रलंबित असलेले तक्रार अर्ज निकाली काढण्यात आलेत। जवळपास 90% तक्रारींचा निपटारा केलाय। भविष्यात नागरिकांना अर्जावरील कारवाईची माहिती मेसेजद्वारे देण्याचा प्रयत्न करणार आहोत असंही फुलारे यांनी सांगितलं। पलूस तालुक्यातील भिलवडी स्टेशन जवळील चेंडगे मळा खंडोबाची वाडी येथील बस थांब्यासमोर दुधाने भरलेला टँकर पलटी झाल्याने प्रशांत दिलीप देवकुळे व तेजस सुशील भोरे या दोघांचा जागीच मृत्यू झाला। सदरचा अपघात आज पहाटेच्या सुमारास झालाय। सांगली येथील सुशील गोरवाडे यांच्या दूध वाहतूक करणाऱ्या टँकरवर प्रशांत दिलीप देवकुळे हा 2 वर्षांपासून चालक म्हणून काम करत होता। सोमवारी प्रशांत आणि त्याच्या आत्याचा मुलगा तेजस सुशील भोरे याच्यासह सरूड वडगाव येथील समाधान दूध डेअरी येथून दूध घेऊन भिलवडी स्टेशन येथून चितळे डेअरीकडे निघाला होता। आज पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास भिलवडी स्टेशन नजीक असणाऱ्या चेंडगे मळा खंडोबाची वाडी येथील बस थांब्याजवळ आले असता चालकाचा टँकरवरील ताबा सुटल्याने टँकर रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाला। यामध्ये प्रशांत देवकुळे आणि तेजस भोरे हे दोघेही टँकरच्या केबिनमध्ये अडकून गंभीर जखमी झाले। या अपघातामध्ये टँकर केबिनचा अक्षरशः चक्काचूर झालाय। त्याचबरोबर हा टँकर येथील लोकवस्तीतील 2 कुटुंबांच्या शौचालय आणि बाथरूममध्ये पडल्याने
त्याचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। सुदैवाने लोकवस्तीतील कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही। घटनेची माहिती मिळताच भिलवडी पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली। तसेच क्रेनच्या सहाय्याने टँकर बाहेर काढून जखमींना तातडीने आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले असता तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी दोघे मयत झाल्याचं सांगितलं। यावेळी घटनास्थळावरती लोकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली। आशा आणि गटप्रवर्तकांना आयुष्मान भारत कार्ड आणि इतर कामाची सक्ती करू नये या प्रमुख मागणीसह इतर प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आलाय। समितीच्या वतीने शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली। येत्या 8 दिवसात मागण्या मान्य झाल्या नाहीत तर बेमुदत संपावर जाण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय। प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले। त्यात म्हटलंय की केंद्र आणि राज्य सरकारचे थकीत मानधन तातडीने द्यावे, महिन्याला नियमित मानधन द्या। आशा स्वयंसेविकांचे वय 60 वर्ष झाल्यानंतर त्यांना कार्यमुक्त करण्यात येत आहे, मात्र हे चुकीचे। वयाची मर्यादा 65 करावी। 60 वर्ष पूर्ण झालेल्या जिल्ह्यातील ज्या आशांना कार्यमुक्त केले त्यांना जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून निवृत्ती वेतन द्यावे। सेवा केलेल्यांचा सन्मान करावा। राज्य शासनाने जाहीर केलेली दिवाळीची भाऊबीज द्यावी। प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रात साफसफाईची कामे सांगण्यात येऊ नये अशी मागणी करण्यात आली। यावेळी उमेश देशमुख, हनुमंत कोळी, विजय बचारे, मीनाताई कोळी, विद्या कांबळे, उर्मिला पाटील, इंदुमती यलमर, अंजनी पाटील, प्रतिमा कोरे, सुरेखा जाधव, वर्षा गडचे, इब्राहिम पेंढारी उपस्थित होते। कवटेमंका येथील डॉक्टर जगन्नाथ म्हेत्रे यांच्या घरी तोतया प्राप्तिकर अधिकारी असल्याचं भासवून सोने आणि रोख रकमेसह सुमारे 1,20,00,000 रुपयांची लूट करून फरारी असलेला टोळीचा सूत्रधार आणि मास्टर माइंड असलेला महेश रघुनाथ शिंदे याला कवटेमंका पोलिसांनी रविवारी अटक केली आहे। कवटेमंका येथील न्यायालयाने 25 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। कवटेमंकाचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली। दरम्यान पोलिसांनी महेश रघुनाथ शिंदे याला अटक केली आहे। शहरातील डॉक्टर म्हेत्रे यांच्या कवटेमंकाळ येथील गुरुकृपा हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावरील निवासस्थानी मुंबई येथील तोतया प्राप्तिकर अधिकारी म्हणून गेलेल्या टोळीने 15,60,000 रुपये रोख रकमेसह 1 किलो 410 ग्रॅम सोने लंपास केले होते। ही घटना रविवारी 14 सप्टेंबर रोजी रात्री घडली होती। या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल होता। टोळीने केलेल्या लुटीनंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि कवटेमंका पोलिसांच्या संयुक्त पथकाने वेगाने हालचाल करून अवघ्या 60 तासात गुन्ह्यातील तिघांना जेरबंद केलं होतं। त्या तिघांना अटक करण्यात आली होती। तसेच त्यांच्याकडून पोलिसांनी 1,20,00,000चा मुद्देमाल हस्तगत केलाय। टोळीचा सूत्रधार महेश रघुनाथ शिंदे आणि आदित्य मोरे हे अद्याप पसार होते। त्यापैकी टोळीचा सूत्रधार महेश रघुनाथ शिंदे याला गोपनीय बातमीच्या आधारे कवटेमंका पोलिसांनी अटक केली आहे। जिल्ह्यात पुरामुळे कृष्णा आणि वारणा नदी काठावरील तब्बल 13,475 शेतकऱ्यांचे 4,074 हेक्टरवरील बागायती आणि फळ पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते। मिरज, वाळवा, शिराळा आणि पलूस तालुक्यातील 111 गावातील संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने 7,45,00,000 रुपयांचा निधी मंजूर केलाय। मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात निधी कधी मिळणार असा प्रश्न निर्माण झालाय। राज्यात मागील काही दिवसांपासून अतिवृष्टी होतीये। सांगली जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात संततधार पाऊस सुरू झाल्यामुळे वारणा आणि कोयना धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला होता। कृष्णा आणि वारणा नद्यांना मागील आठवड्यात पूर आला। या पुराचं पाणी जवळपास 8 ते 10 दिवस पिकात थांबलं होतं। यातूनच भात, सोयाबीन, भुईमूग, ऊस, केळी पिकांचं मोठं नुकसान झाले। जिल्ह्यात पलूस, शिराळा, वाळवा आणि मिरज तालुक्यातील 13,757 शेतकऱ्यांचे 4,971 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाले। या पिकांचे पंचनामे करून अहवाल शासनाला सादर करण्यात आला होता। राज्य शासनाने जून ते ऑगस्ट 2025 या कालावधीत नांदेड, परभणी, सातारा आणि सांगली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना नुकसानीपोटी मदत देण्यासाठी 689,52,61,00,000 रुपयांच्या निधीस मान्यता दिली आहे। याबाबतचा शासन निर्णय झालाय। जिल्ह्यातील 13,475 शेतकऱ्यांचे 4,074 हेक्टरवरील नुकसानीसाठी 7,45,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय। मात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार याकडे लक्ष लागलंय। जत तालुक्यातील उमदी परिसराला पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा तडाखा बसला। 2 दिवसांपूर्वी झालेल्या ढगफुटीच्या नंतर रविवारी पुन्हा पावसाने कहर केला। ऐन रविवारी बाजाराच्या दिवशी पावसाचा जोर वाढताच व्यापारी आणि भाजीपाला विक्रेते यांची खळबळ उडाली।
बाजारपेठेत पाणी शिरल्याने विक्रेत्यांची धांदल उडाली। सलग 2 दिवसांपासून झालेल्या पावसामुळे शेतात गुडघाभर पाणी साचलं असून द्राक्षबागा पूर्णपणे पाण्याखाली आहेत। बाजरी, मका, तूर या पिकांवर बुरशी सदृश रोगाचा प्रादुर्भाव दिसत असून पिके काळी पडत आहेत। खरीपासह रब्बी पिकांनाही मोठा फटका बसतोय। काही ठिकाणी घरांची पडझड होऊन जनजीवन विस्कळीत झाले। सप्टेंबर महिन्यातील या अतिवृष्टीने कायम दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जत तालुक्यातील पूर्व भागात शेतकऱ्यांचं कंबरड मोडले। नाले ओढे तुरुंब भरून वाहत आहेत। शेतकऱ्यांनी पेरलेलं पीक अक्षरशः पाण्याखाली गेलं असून शेतकरी वर्ग हवालदिल झालाय। वारंवार टँकरवर 6 महिने पाण्याची तहान भागवणाऱ्या या भागाला निसर्गाने अचानक असा जलप्रलय दाखवल्याने शेतकरी हतबल झालाय। तालुकाभर अतिवृष्टीचा फटका बसला असून शेतकरी नुकसान भरपाईची मागणी करत आहेत। या परिस्थितीत ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी तीव्र होतीये। सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीच्या तसेच भीमा आणि सीना नदीला सुरू असलेल्या विसर्गामुळे पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भीमेच्या मदतीला कृष्णा धावली असून सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या मागणीनुसार सांगली जिल्ह्यातून 5 यांत्रिक बोटी आणि 45 लाईफ जॅकेटसह 15 व्यक्तींचं पथक आज जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या उपस्थितीत सोलापूरकडे रवाना झालं। यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर स्नेहल कनिचे, तहसीलदार डॉक्टर अपर्णा मोरे, लीना खरात, प्रभारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी विजय ढेरे, रफिक नदाब, रॉयल कृष्णा बोट स्पोर्ट्स क्लबचे दत्ता पाटील आदी जण उपस्थित होते। अहिल्यानगर आणि धाराशिव जिल्ह्यात जास्त प्रमाणात झालेल्या पावसामुळे सीना, कोळेगाव, चांदणी, खासापुरी प्रकल्पातील अतिरिक्त जलसाठा तसेच भोगावती नदीमधून सीना नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। अशा परिस्थितीत सीना नदी काठावरील तसेच लगतच्या गावांमध्ये पूर सदृश परिस्थिती निर्माण होऊन पुराचा धोका उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही। मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने करमाळा, माढा, मोहोळ, अप्पर तहसील, मंद्रुप, उत्तर सोलापूर या तालुक्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाल्याने अतिरिक्त मनुष्यबळ आणि साहित्याची मागणी सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे उपलब्ध असणाऱ्या साहित्यांपैकी आवश्यक त्या साधन सामुग्रीसह आणि पाण्याच्या खाली शोध कार्य करण्याच्या क्षमतेसह तैनात करण्यासाठी 5 यांत्रिक बोटी सोबत 15 व्यक्तींचं पथक आणि 45 लाईफ जॅकेट, 5 रिंग उपलब्ध करून देण्यात आले आहेत। नांगोळ येथे कवटेमहांकाळ रस्त्यावर अवैधरित्या गुटखा वाहतूक करणाऱ्या टेम्पोसह विमल पान मसाला आणि रजनीगंधा पान मसाला गुटखा एकूण 23,39,252 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात कवटेमहांकाळ पोलिसांना यश आलं। ही कारवाई सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास केली। कवटेमहांकाळ पोलिसांना मिळालेल्या गोपनीय बातमीप्रमाणे नांगोळे येथे एक व्यक्ती टेम्पोमध्ये बंदी घातलेला गुटखा घेऊन जाणार असल्याची बातमी मिळाली होती। त्याप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय जत विभाग यांच्या कार्यालयाकडील कर्मचारी आप्पासो हाके आणि परमेश्वर ऐवळे, संतोष चव्हाण, स्वप्नील पाटील, हनुमान शिंगाडे यांच्यासह नांगोळे फाटा ते कवटेमहांकाळ जाणाऱ्या मार्गावर सापळा रचला। या रोडवर एक टेम्पो येताना दिसला। त्याचा संशय आल्याने त्यास थांबवून टेम्पोच्या पाठीमागील हौद्यामध्ये तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला जीवितास हानिकारक तंबाखूजन्य विमल पान मसाला आणि रजनीगंधा पान मसाला असा पोत्यामध्ये भरलेला आढळला। टेम्पोसहित सदर गुटख्याची 23,39,252 रुपये किंमत असून टेम्पो चालकास त्याचं नाव विचारले असता प्रशांत राजेंद्र गोडसे असं सांगितलं। यानंतर टेम्पो चालकास टेम्पो आणि गुटखा यांसह कवटेमहांकाळ पोलिसांनी ताब्यात घेतले। सांगली शहरात देशी झाडेच लावली पाहिजेत या मागणीसाठी नेचर कॉन्झर्वेशन सोसायटीचे कार्यकर्ते लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहेत। दररोज एक देशी झाड आयुक्तांना भेट देऊन ते देशी वृक्ष लागवडीचं महत्त्व पटवून देत आहेत। मात्र आयुक्त झाड स्वीकारण्यास नकार देऊन झाडांचा अवमान करत आहेत। या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कौस्तुभ पोळ यांनी दिलाय। ते म्हणाले, आम्ही झाड भेट देण्यासाठी आयुक्त सत्यम गांधी यांच्या कार्यालयीन वेळेत जातो, कोणालाही त्रास न देता आंदोलन करतो, तरी सुद्धा ते झाड स्वीकारलं जात नाही। हे केवळ आमच्या आंदोलनाचा अवमान नाही तर देशी झाडांच्या महत्त्वाचाही अपमान आहे। कार्यकर्त्यांनी विदेशी झाडांचे दुष्परिणाम, त्यांना लागणारे अधिक पाणी, स्थानिक जैवविविधतेला होणारी हानी याबाबत वारंवार समजावून सांगितलं, तरीही महापालिका विदेशी झाडे लावण्याच्या हट्टावर ठाम असल्याचा आरोप करण्यात आला। आमची लढाई ही पर्यावरणासाठी आहे, व्यक्तीविरुद्ध नाही। झाड भेट आंदोलन हा आमच्या भावना व्यक्त करण्याचा लोकशाही मार्ग आहे। देशी झाडांमुळेच आपल्या शहराची हवा, पाणी आणि जैवविविधता सुरक्षित राहील। आमच्या मागणीची दखल घेतली नाही तर हा लढा अजून व्यापक होईल असा इशाराही कार्यकर्त्यांनी दिलाय।